हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जी भाजी बनवणार आहे ही आहे कडवंचीची भाजी। पहिला पाऊस पडला की ही भाजी आपसुकच शेतामध्ये उगवते। ज्या ठिकाणी ज्वारीचे वगैरे जास्त पीक घेतले जाते त्या ठिकाणी ही रानभाजी जास्त पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये, तसेच ती ग्रामीण भागामध्ये फार लोकप्रिय आहे। कडवंचे पहा दिसायला हे असे असतात। याच्या दोन्ही बाजूला टोके असतात आणि मधला जो भाग आहे तो फुगीर असतो। त्याच्यामध्ये कडक अशा बिया असतात। कडवंची या नावाप्रमाणे त्याची चव ही थोडीशी अशी कडवट असते। ही भाजी निवडायलाही खूप सोपी आहे। याच्या दोन्हीकडचे जे टोके आहेत ते काढून घ्यायचे आणि मधला जो भाग आहे त्याचीच फक्त भाजी करायची आहे। हे आरोग्यासाठी खूप छान आहे। ही भाजी करायलाही खूप सोपी आहे। मी इथे कडवंची धुवून घेतले, भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य काढून घेतले। बारीक चिरून घेतलेला कांदा, इथे तुम्ही तुरीची डाळ किंवा मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ ही वापरू शकता। मी इथे मटकीची डाळ वापरलेली आहे। कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, चिचून घेतलेलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा इथे मी परतायला घेतलेला आहे। कांदा हा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। या भाजीची आपल्याला पेरणी करावी लागत नाही, तर जमिनीमध्ये अगोदरचे जे कंद असतात ते पाऊस पडल्यानंतर पुन्हा उगवतात। आपला कांदा हा इथं छान असा भाजून झालेला आहे। कडवंचीची भाजी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे। त्या कांदा भाजलेला आहे, यामध्ये 1 चमचा हळद, छोट्या चमच्याने 1 चमचा हळद टाकायचे। कडवंची खाल्ल्यावर शरीरातील उष्णता कमी होते, सांधेदुखी, त्वचा विकार यावर ही फार गुणकारी औषधी भाजी मानली जाते। घरी केलेला काळा मसाला मी इथं टाकलेला आहे, त्यामुळे भाजीला चव ही एकदम उत्तम येते। चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्तही करू शकता। ही भाजी शुद्ध, देशी आणि आयुर्वेदिक मानली जाते। ही भाजी शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून भाजी ओळखली जाते। ही भाजी पूर्णपणे औषधी आहे आणि सांधेदुखीवर हा एक घरगुती उपाय आहे। स्वच्छ धुतलेल्या कडवंच्या यामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत। यासुद्धा आपण चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। ही भाजी खाल्ल्यामुळे स्नायू बळकट होतात, वयोमानानुसार होणाऱ्या वेदनांवर आराम मिळतो। ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे। मी आता इथे गरम केलेले 1 ग्लास पाणी होते ती यामध्ये घालून घेतलेले आहे। तुम्ही ही भाजी सुकीही करू शकता। मुलांना यामधले कडवंचे आवडत नाहीत, म्हणून मी इथे पाणी घातलेले आहे। यातला रस्सा फक्त ते खातात, रस्सा त्यांना आवडतो। ही भाजी नियमित खाल्ल्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो। भाजी शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात। इथे चवीपुरते मीठ घातलेले आहे। आता ही भाजी आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये खाण्यासाठी तयार होत आहे। ही भाजी सिजनेबल आहे, ती फक्त पावसाळ्यामध्येच खायला भेटते। इथे मी अगोदरच भिजत ठेवलेली मटकीची डाळ यामध्येही घालून घेतलेली आहे। 10 ते 15 मिनिट अशी भाजी शिजू द्यायची आहे। त्यामध्ये शेंगाचं कूट घालायचं आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।